तुझ्या जीव रंगला मालिका फेम अभिनेता हार्दिक जोशीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केलं आहे। 2008 पासून तो मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे। आज यशाच्या शिखरावर असलेला हार्दिकचा प्रवास मात्र सरळ नव्हता। प्रचंड श्रीमंती ते गरिबी, मोठा बंगला ते भाड्याचे घर, रॉयल कार्स ते लोकल ट्रेनने प्रवास, या सगळ्याचा सामना करत त्याने अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं। त्याने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यात घडलेल्या एका भयानक प्रसंगाबद्दल भाष्य केलं आहे। या प्रसंगामुळे त्याच्या पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली होती। नक्की काय होता तो प्रसंग, चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। हार्दिक जोशीचा जन्म 6 ऑक्टोबर 1988 साली एका सदन कुटुंबात झाला। त्यांचा प्रचंड मोठा बंगला होता। चांगल्या कंपनीच्या अनेक गाड्या त्यांच्याकडे होत्या। त्याचे वडील एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये होते। या व्यवसायात त्यांचे चांगलेच बस्तान बसले होते। भारताच्या टॉपच्या एक्सपोर्टरपैकी ते एक होते। परदेशी व्यवहारांमुळे त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर होतं। याबद्दल बोलताना हार्दिक जोशीने मुलाखतीमध्ये सांगितले की विश्वास नाही बसणार, मी 10वीच्या पेपरला रोज वेगवेगळ्या 10 रॉयल कार्समधून गेलो होतो। आमच्याकडे तब्बल 11 रॉयल कार्स होत्या। हिंदुस्तान मोटर्सच्या ज्या पहिल्या 5 फ्लॅट कार्स भारतात आल्या होत्या त्या आमच्याकडेच होत्या। म्हणजे आम्ही एवढे श्रीमंत होतो। ही गोष्ट 2004 सालातली आहे। हार्दिकने पुढे त्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितले। तो म्हणतो की 2004 नंतर हळूहळू परिस्थिती बिघडायला लागली। वडिलांचे एका फॉरेन ट्रेडमध्ये खूपच नुकसान झाले। नुकसान भरून काढायला वडिलांनी कर्ज काढले, मात्र पुढे परिस्थिती आणखी बिघडत गेली। 2006 मध्ये ते खूपच घाटामध्ये गेले। कर्ज न फेडल्यामुळे बँकेची जप्ती आली। यातून बाहेर पडायला एका क्षणात सर्व काही विकावं लागलं। बँकेने फक्त 2 दिवसाची मुदत दिली होती। तेवढ्या काळात आम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कराव्या लागल्या। त्यामुळे सर्व एका झटक्यातच विकावं लागलं। आमचं मुंबईतलं राहतं घर विकावं लागलं। 2 दिवसात सर्वच्या सर्व गाड्या विकाव्या लागल्या। 48 तासात सर्व नेस्तनाबूत झालं। आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो होतो। एक बरं होतं की आमचं गावचं घर शाबूत होतं। मग रिकाम्या हाताने आम्ही सर्वजण गावी निघून गेलो। हार्दिकची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चेचा विषय ठरली आहे। हार्दिकवर आलेली ही वाईट परिस्थिती सांगताना तो अतिशय भावुक झाला होता। या संकटानंतर हार्दिकने जवळपास अनेक वर्ष बोईसर ते दादर असा ट्रेनचा रोजचा प्रवास केला। कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला। अनेक ऑडिशन्स दिल्यावर त्याला छोटी मोठी कामे भेटू लागली। सुरुवातीला त्याने राजा शिवछत्रपती, दुर्वा, राधा ही बावरी, अस्मिता अशा मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या। पुढे 2016 साली आलेल्या तुझ्या जीव रंगला या मालिकेतून तो महाराष्ट्रातल्या घराघरात पोचला। कोल्हापूरच्या रांगड्या दमदार राणादाची भूमिका साकारण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली, शरीरयष्टी बनवली, कोल्हापूर भाषा आत्मसात केली। त्याच्या या मेहनतीमुळे राणादा ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली। यानंतर तो मराठी चित्रपट मनोरंजन विश्वात शिरसावर झाला। पुढे 2022 साली त्याने याच मालिकेतील सह अभिनेत्री अक्षय देवधर हिच्याशी लग्न केलं। हार्दिकने आतापर्यंत हर हर महादेव, धर्मवीर 2, अरण्य, नवरदेव BSc ॲग्री अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे। याशिवाय तो तुझेच मी गीत गात आहे, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, जाऊबाई गावात अशा मालिकांमध्ये झळकला आहे। सध्या वेडात वीर दौडवले 7 या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणात तो व्यस्त आहे। अशा प्रकारे हार्दिक जोशी याने आपल्या कठीण काळावर पूर्णपणे मात केली आहे। अनेकांना वाटतं की कलाकारांचं आयुष्य सोपं असतं, पण पडद्यामागे प्रत्येक कलाकारांची संघर्षाची मोठी कहाणी असते। आता हार्दिक जोशीने प्रचंड मेहनत करून आपले केलेले सर्व वैभव परत मिळवलं आहे। त्याची ही कथा सर्व लोकांसाठी खूपच प्रेरणादायक आहे।